बस. माझं खरंच चुकलं. मी असं नव्हतं वागायला पाहिजे. मी याच्या पुढे तुम्ही सांगाल तेच करेन. असंच अगदी शहाण्यासारखी पहिल्यापासून वागली असती ही वेळ आली असती का? हा, मी सांगितलं होतं ना, याआधी पण सांगितलं होतं, आश्रमाच्या कामाच्या बाबतीत कुठलीच लुडबुड नकोय. पण आपल्या अंगात मस्ती खूप, म्हणून हे सगळं करण्याची वेळ आली आहे. तुझी आई आली आहे इथे. तिकडे जाऊन काय सांगशील? काय सांगू? असंच शहाण्यासारखं विचारायचं इथून पुढे सुद्धा. आईला जाऊन सांगितलं इथे काय झालंय, मी तुला मारलंय, कोंडून ठेवलं होतं, तर त्यापुढे मी काय करेन माझं मला माहिती नाही. नाही, काहीच नाही सांगणार. मला काहीच आठवत नाहीये. जा बस. लागलंय किती, रक्त येतंय, जखम साफ करावी लागेल ना, मलम लावावा लागेल. तिथे खाली ड्रॉवर मध्ये बॉक्स घे. घे. ते रक्त घे साफ करून. मी नाहीतर मीच करणार. नवरा आहे ना, मीच करणार. इकडे पुढे. झालं झालं. झालं, निघ. हो, माझं खरंच चुकलं. मी परत असं नाही वागणार आणि मी कधीच नाही विसरणार. तुम्ही मला आता सोडलंय. जाते. हिला सोडलंय पण ही शांत नाही बसणार माहितीये मला. परत काहीतरी कांड करणार. सावध राहावं लागणार आहे. एवढे दिवस मी तुम्ही वाईट मार्गाला जाऊ नये म्हणून तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करत होते, पण आता नाही. आता मी पण बघतेच तुम्ही अजून किती खालच्या पातळीला उतरताय. नाही, तुम्हाला आता वठणीवर आणलं ना तर मी पण नावाची लाली नाही.